नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त टेक्निकबद्दल बोलणार आहोत जिला चक्क संख्याशास्त्रीय विश्लेषणाची राणी असं म्हटलं जातं. हो, घटक विश्लेषण. आणि हे मी नाही म्हणत आहे, तर कर्लिंगर यांच्यासारख्या मोठ्या तज्ज्ञांनी हे म्हटले. आता विचार करा, एवढा मोठा मान, पण का बरं? यामागे नक्की काय कारण असेल? चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया की या टेक्निकला राणी का म्हणतात. ठीक आहे, तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे फॅक्टर ॲनालिसिस म्हणजे घटक विश्लेषण नेमका आहे तरी काय. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक असं भारी साधन आहे जे खूप मोठ्या आणि किचकट डेटामधून लपलेले पॅटर्न्स किंवा गट शोधून काढतं. म्हणजे बघा, अनेक वेगवेगळ्या गोष्टींमागे एक कॉमन धागा असतो. तोच धागा शोधण्याचं काम हे टेक्निक करतं. एक उदाहरण घेऊया. कल्पना करा की आपल्यासमोर खूप साऱ्या वेगवेगळ्या वस्तू पसरलेल्या आहेत. आता आपल्याला त्या व्यवस्थित लावायच्यात. आपण काय करणार? साहजिकच आपण सारख्या दिसणाऱ्या किंवा एकाच प्रकारच्या वस्तूंचे गट बनवू, बरोबर? घटक विश्लेषण डेटामध्ये अगदी नेमकं हेच काम करतं. बरं, आता ह्या टेक्निकमधल्या काही महत्त्वाच्या संकल्पना एकदम सोप्या शब्दात समजून घेऊया. तर पहिला शब्द आहे घटक किंवा फॅक्टर. हा घटक म्हणजे काय, तर तो एक लपलेला गट. तो आपल्याला थेट दिसत नाही. उदाहरणार्थ, समजा आपण एखाद्या विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्या विषयांतल्या मार्कांचा अभ्यास करतोय, तर या सगळ्याच्या मागे शैक्षणिक क्षमता हा एक लपलेला म्हणजे थेट न दिसणारा घटक असू शकतो. पुढची संकल्पना आहे घटक भार किंवा फॅक्टर लोडिंग. हा म्हणजे एक प्रकारचा स्कोर आहे. हा स्कोर काय सांगतो? तर एखादी गोष्ट त्या गटात किती परफेक्ट बसते हे सांगतो. हा स्कोर जेवढा जास्त, तितका त्या गोष्टीचा त्या गटाशी संबंध जास्त घट्ट असतो. सिंपल. हे बघा, +0.85 हा एक खूपच उच्च घटक भार मानला जातो. आता इथे एक गंमत आहे. इथे प्लस किंवा मायनस चिन्ह फक्त संबंधाची दिशा दाखवतं. खरी ताकद ती आकड्यात असते. आकडा जेवढा मोठा, मग तो प्लस असो किंवा मायनस, संबंध तेवढाच मजबूत. आता तिसरी संकल्पना सजातीयता किंवा कॉमनॅलिटी. हा शब्द ऐकून थोडा अवघड वाटेल, पण तसं काही नाहीये. याचा सरळ अर्थ आहे की एका गटातल्या गोष्टी एकमेकांशी किती मिळत्या जुळत्या आहेत, म्हणजे त्यांचं एकमेकांशी किती पटतं. जसं की अभ्यासाचे तास आणि परीक्षेतले मार्क हे दोन्ही शैक्षणिक यश या एकाच गटात येतात आणि दोन्ही बहुतेक करून एकाच दिशेने बदलतात, म्हणून त्यांची सजातीयता जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. चला, थिअरी तर बरीच झाली, पण खरं तर ह्या जबरदस्त टेक्निकचा वापर कुठे आणि कसा होतो हे पाहणं जास्त इंटरेस्टिंग ठरेल. चला बघूया. तर ह्याचा सगळ्यात मोठा आणि पहिला उपयोग आहे डेटा कमी करणे. म्हणजे बघा, संशोधकांकडे कधीकधी शेकडो प्रश्न आणि माहितीचा डोंगर असतो. मग तो डेटा ग्राहकांच्या सवयींचा असो किंवा विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा. हे टेक्निक त्या सगळ्या माहितीला काही मोजक्या गटांमध्ये विभागून अभ्यास एकदम सोपा करून टाकतं. हे बघा, आता स्क्रीनवर कितीतरी वेगवेगळे गुणधर्म किंवा व्हेरिएबल्स दिसत आहेत, नाही का? वाचन कौशल्य, गणिताचा वेग, सामाजिक कौशल्य. सुरुवातीला हे सगळं किती विस्कळीत आणि वेगवेगळं वाटतंय. एवढ्या सगळ्या गोष्टींचा एकदम अभ्यास करणं म्हणजे खूपच अवघड काम आहे. आणि आता बघा, जादू. फॅक्टर ॲनालिसिसने त्या 8 वेगवेगळ्या गोष्टींना फक्त 3 महत्त्वाच्या आणि अर्थपूर्ण गटांमध्ये बदललं. बघा, वाचन, शब्दसंग्रह आणि व्याकरण हे सगळं एकत्र येऊन तयार झाला एक घटक, शाब्दिक बुद्धिमत्ता. झालं की नाही काम सोपं? बरं, याचा दुसरा एक खूप महत्त्वाचा उपयोग आहे. तो म्हणजे अशा गोष्टी शोधणं ज्या आपल्याला उघडपणे दिसत नाहीत, म्हणजे सुप्त किंवा लपलेले संबंध शोधणं. अनेकदा कसं असतं, गोष्टी वरवर पाहता खूप वेगवेगळ्या वाटतात, पण त्यांच्या आत एक छुपा संबंध दडलेला असतो. हे उदाहरण बघा, एखाद्या कॉलेजमध्ये अनुभवी शिक्षक आहेत, मोठं ग्रंथालय आहे, छान कॅम्पस आहे. या सगळ्या गोष्टी आपण डोळ्यांनी बघू शकतो. पण या सगळ्याच्या मागे एक न दिसणारा सुप्त घटक आहे. तो म्हणजे त्या संस्थेची गुणवत्ता. फॅक्टर ॲनालिसिस आपल्याला असेच लपलेले घटक शोधायला मदत करतं. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? हे सगळं इतकं महत्त्वाचं का आहे? सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे टेक्निक संशोधकांना माहितीच्या प्रचंड मोठ्या पसाऱ्यातून सोपे आणि अर्थपूर्ण पॅटर्न शोधायला मदत करतं. म्हणजे एका प्रकारे गोंधळातून सुसूत्रता निर्माण करतं आणि आपल्याला बिग पिक्चर काय आहे हे स्पष्टपणे दाखवतं.
आणि याचा वापर फक्त मानसशास्त्रात नाही, तर शिक्षण, अर्थशास्त्र आणि विशेषतः मार्केट रिसर्चमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होतो. एक उदाहरण देते. समजा एखाद्या कंपनीला आपल्या ग्राहकांना काय हवंय हे जाणून घ्यायचंय. ते शेकडो प्रश्न विचारतात. फॅक्टर ॲनालिसिस त्या सगळ्या उत्तरांमधून किंमत, ब्रँडवरचा विश्वास किंवा क्वालिटीची अपेक्षा असे काही मुख्य घटक शोधून काढतं. आणि मग या माहितीच्या आधारावर कंपन्यांना योग्य निर्णय घेणं खूप सोपं जातं. आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपल्या आजूबाजूला आपण बघतो की लोक वेगवेगळ्या प्रकारे वागतात. प्रत्येकाचं वर्तन वेगळं असतं. तर मग लोकांच्या या वेगवेगळ्या वागण्यामागे नेमके कोणते लपलेले घटक असू शकतील? विचार करून बघा.